घेताना 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 विठोबाचे पर्वत जयते बाबाचे पर्वत जयते बाबाचे घेताना अगदी याच निष्ठेचं रूप आपल्या आराध्यावरती आपलं किती श्रद्धा आणि किती समर्पण असावं याचं रूप म्हणजे संत सेना महाराज. आणि ते संत सेना महाराज या अभंगातून आपल्याला सांगणार आहेत. पण सेना महाराज हे पांडुरंगाचे किती निष्ठावंत भक्त आहेत ते थोडक्यात स्पर्श करून पहिल्या चरणाकडे आपण जाऊ. महाराष्ट्रात ज्यांचा जन्म झाला पण अगदी काही पिढ्यापासनं जे बांधवगडला आहेत मध्य प्रदेशमध्ये, उदयसिंह राजाच्या दरबारी नाभ्याच्या कुटुंबात जन्म झाला म्हणून अगदी दाढी बनवणं, केस बनवणं, अंगाची मालिश करणं हे नोकरीचं काम ज्यांच्याकडे, वडिलांनी खूप दिवस ते काम केलं. आता मुलाकडे जबाबदारी. सेना महाराज उदयसिंह राजाची सेवा करतात, दाढी बनवण्याची, केस कापण्याची, अंगाची मालिश करण्याची. वडील आता थकलेलेच सेना महाराजांचे. एक दिवस थकलेला बाप आपल्या सेनाला जवळ घेऊन बोलतोय, बाळा आपण महाराष्ट्राच्या मातीतले, ती माती सोडून आपण इकडे आलोय, पण इकडे येताना त्या मातीतले सगळ्या संस्कार, त्या मातीतल्या सगळ्या परंपरा आपण सोबत आणलेल्या आहेत. आपलं दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा. राज दरबारातली नोकरी करतोय म्हणून माझं पंढरीला कधी जाणं झालं नाही, पण माझी इच्छा आहे बाळा तो एकदा तरी पंढरपूरला जावं. त्या पंढरी नगरीमध्ये असा संतांचा समुदाय आहे की लाखो करोडो भाविक त्या विठुरायाच्या एका मुखदर्शनासाठी स्वतःच्या जीवाची अगदी स्वतःचा जीव ओवाळून टाकण्याची त्यांची तयारी असते. त्या पंढरी नगरीचं वर्णन केलंय वडिलांनी. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होता, कीर्तनाचा गजर होता, तेथे असे देव, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. जैसी समाचरणाची शोभा, जैसी समाचरणाची शोभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे देव संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होता, कीर्तनाचा गजर होता, तेथे असे देव उभा. बाळा एकदा तरी तो पंढरपूरला जा, एकदा जाऊन ये, त्या विठुरायाला पाहून ये. बाबा नोकरी एवढी आपली अशी आहे की राजाचा निरोप आला की आपल्याला जावं लागतं.
मग एवढ्या ह्याच्यातून कसं? म्हणे बाळा, एक मार्ग आहे. जाणं जरी नाही झालं ना तर तू तुझ्या जीवनात सेवा अशी कर की तुझी सेवा पाहून विठुराया तुझ्याकडे आला पाहिजे. बाबा, जे आपलं दैवत आहे, जे आपलं आराध्य आहे, ते पंढरपूर सोडून आपल्याकडे येईल ना. बाबा, काय उपासना करावी लागेल? काही नाही बेटा, वारकऱ्यांची सेवा करावी लागेल. वारकऱ्यांची सेवा केली ना त्याला खूप आनंद होतो. त्याचं भजन गाणाराचं जो सेवा करल, पांडुरंगाला तो माणूस खूप आवडतो. कोण? पांडुरंगाचं जे भजन करतात वारकरी, त्या वारकऱ्यांची जे सेवा करतात ते पांडुरंगाला खूप आवडतात. आषाढी सोहळ्यामध्ये सेवा कुणाची असते? ना, फिरते दवाखाने, अन्न, जेवण, पुन्हा राहण्याची व्यवस्था कुणाची असते? ती वारकऱ्यांची. कशासाठी? त्या लोकांना माहिती आहे वारकऱ्यांची सेवा केलेली विठुरायाला आवडते. बाबा, काय सेवा करू वारकऱ्यांची? काय नाही बेटा, तुला हे जे आपलं जे पिढ्यानपिढ्या आलेलं काम आहे ना, याच्यातून तुला जसं जमल तशी सेवा कर. एक दिवस काही वारकऱ्यांची, पंढरीला निघालेले पताका घेऊन चाललेले वारकरी, त्यांची दाढी बनवायचं ठरवलं. सेना महाराजांनी दाढी बनवायला लागले. पण त्या वारकऱ्यांची सेवा करत असताना मनात भाव आहे, ही सेवा माझ्या बाबांना मला सांगितलं की पांडुरंग स्वीकारतो, स्वीकारावं त्याने, असं मनात ठेवून त्या वारकऱ्यांची सेवा करतायत. त्या सेवेत एवढे दंग झाले. कुठे कुठे सांगतात की विठ्ठलाची पूजा करत होते, पण कुठे असं सांगतात वारकऱ्यांची सेवा करत होते. तेवढ्यामध्ये राजाचा निरोप आला शिपायांच्या हाती. सेनाला पटकन बोलावला म्हणून सांगा. सेना महाराजांची पत्नी, तिच्यापर्यंत निरोप आला. म्हणे सेना महाराजांना राजानं पटकन बोलावलंय. ती बिचारी पतिव्रता नारी, तिनं सांगितलं ते सध्या वारकऱ्यांची सेवा करतायत, वारकऱ्यांची सेवा झाली की मग येतील. वारकऱ्यांची सेवा? कोण आहे ते वारकरी? कुठल्या एखाद्या प्रांताचे राजे महाराजे आहेत की काय? नाही, ते कुठल्या प्रांताचे राजे महाराजे नाही आहेत. मग त्यांचा हुलिया कसा आहे? काही नाही म्हणे, फेटा आहे, फाटकं पागोटा आहे, अंगावरती मळकटले वस्त्र आहेत, शिळ्या भाकरीचं गाठोडं सोबत आहे, खांद्यावरती पताका आहे, गळ्यात टाळ आहे, भाळावर टिळा आहे, गळ्यात माळ आहे आणि मुखामध्ये नाम आहे. त्यांची सेवा, राजाचं बोलावणं आहे. येतील ते, पण थोडं थांबा. बऱ्याच लोकांना जे सांगितलंय त्याच्यापेक्षा वाढवून सांगायची सवय असते. बरं, चांगलं वाढवून सांगावं, पण बऱ्यापैकी लोक अशीच पाहायला मिळतात की चुकीचं जास्त वाढवून देतात. बऱ्याच असं वाढायची सवय असते ना लोकांना, काय त्यात चुकीचं वाढतात. गेले ते शिपाई. हुजूर महाराज, सेना महाराजांना गर्व झालाय, वारकऱ्यांची सेवा झाल्यानंतर येणार आहे, तोपर्यंत येत नाही असं सांगितलंय. राग आला, क्रुधिष्ठ राजा होता तो. आणि जा पटकन त्याचे हातपाय बांधून घेऊन या, त्याला आता मृत्यूदंड देऊ आपण. विठुरायाला काळजी पडली, माझ्या वारकऱ्यांची सेवा करतोय माझा भक्त, आणि जर त्याच्या हातपाय बांधून घेऊन गेले तर ही गोष्ट काही बरी नाही. विठुरायानं सेना महाराजांचं रूप धारण केलं. कथा आपल्याला माहिती आहे. माझा भगवान सेना महाराजांचं रूप घेऊन ते धोपटी घेऊन गेला. माफ करा हुजूर, मला यायला उशीर झाला, क्षमा असावी, तुमच्या पदरी आहोत आम्ही, आमच्या पोटाचा प्रश्न तुमच्यामुळे मिटतोय, माफ करा, चुकलं माझं. जगाच्या बापानं भक्तासाठी त्या राजाला माफी मागितली. मागे पुढे उभा राही सांभाळीता, मागे पुढे उभा राही सांभाळीता, मागे पुढे उभा राही सांभाळीता, मागे पुढे उभा राही सांभाळीता. आलिया घाता निवारायानी
जय हो जय हो. भगवान परमात्मा भक्ताची काळजी घेतो बरं. सेना महाराजांसाठी त्यानं जर नाभ्याचं रूप धारण केलं असेल तर आपल्यासाठी का तो एखादं रूप धारण करणार नाही. पण त्याच्यासाठी सेना महाराजांसारखी आपली भक्ती आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. भगवान परमात्मा गेले, हुजूर माफ करा, चुकलं, आता इथून पुढे अशी चूक होणार नाही. काय सेवा करू? काय नाही म्हणे, अंगाची मालिश कर, दाढी बनव. दाढी बनवली. हुजूर आरशात एकदा पहा बरोबर झालंय का. आरसा दाखवला त्या राजाच्या समोर. त्या राजाला आरशात पांडुरंग परमात्माचं स्वरूप दिसलं. चकित झाला तो. त्यानं मागे वळून पाहिलं, सेना आज काही वेगळा मेकअप करून आला की काय. नाही, वळून पाहिलं तर सेना दिसत होते, आरशात पाहिलं तर विठुराया दिसत होते. कळलं ना, गोंधळले. पुन्हा मग ठरवलं की आता दाढी बनवली पण अंगाची थोडीशी मालिश करू. तेलाचा कुंड होता समोर, तेलाचा, सुगंधित औषधी तेलाचा. भगवान परमात्मा 5 बोटं बुडवण्यासाठी थोडेसे झुकले आणि त्या टबमध्ये लक्ष गेलं राजाचं. देवाचं रूप दिसलं त्याच्यात. अंगावरती शहारे उभे राहिले. पुन्हा वळून पाहिलं, अरे सेना दिसतोय पण आतमध्ये वेगळंच चित्र दिसतंय. कोड आजार होता त्याला. भगवंताचा जसा हात लागला ना, अंगाची मालिश तर सहज झाली पण त्याच्या अंगावरचा कोड संपला. सेना, एवढ्या दिवसापासून माझी सेवा करतोय, माझी मालिश करतो, दाढी बनवतो, पण आज काही वेगळंच जाणवतंय. अरे तू हात लावला, आज कसलं तेल आणलंस मला लावायला, माझा कोड संपला. मी तुझ्यावर खूप खुश आहे सेना, तुला ओंजळभर सोन्याच्या मोहरा देतो. ओंजळभर मोहरा दोपटीमध्ये घेतल्या. हुजूर आता येऊ का? हो ये, पण पुढच्या वेळेस बोलावल्यावर लवकर ये, असा उशीर करत जाऊ नको. सेना महाराजाच्या रूपातले भगवान गेले, खुंटीला धोपटे अडकवून ठेवले. भगवान अदृश्य झाले. इकडे खऱ्या सेना महाराजांची पूजा संपली आणि मग बायकोनं निरोप दिलाय. ज्या खूप समजदार जाणकार असतात ना, त्या खरंच मालकाला पूजा करताना दुसरं काही गाऱ्हाणं बोलत नाहीत. नाही तर मालक पूजेला बसलेले असावेत आणि ह्यांनी तिथं देवघरासमोर चक्रा माराव्यात. मालकांना विचारावं, का चक्कर मारते? काही नाही, आपल्या बकऱ्याला गिऱ्हाईक आलंय. हे तुम्हाला कितपत योग्य वाटते तसा विचार करा. पण ते खूप समजदार. सेना महाराजांच्या पत्नीनं सांगितलं, मालक राजदरबारातून तुम्हाला निरोप आलेला होता, बोलावलं होतं. पटकन उठले सेना महाराज, धोपटी घेतली गेले. हुजूर माफ करा, उशीर झाला मला. ए सेना, असं काय चावळतोस? आत्ताच तर गेला माझी मालिश करून. बघ, तू मालिश केली, अंगावरचा कोड संपला. हुजूर मी आलोच नाही. सेना, तुला काहीतरी भ्रम झालाय. अरे आत्ताच माझी मालिश करून गेल्या, पण दाढी बनवली. तरी मी 2-3 वेळा तुला म्हटलो की आज मला काहीतरी वेगळंच जाणवतंय. आज या तेलाचा तर सुगंध येतोय, पण सेना तुझा सुद्धा मला सुगंध येतोय. इथपर्यंत मी बोललो. तुझ्या शरीराचा सुगंध येतोय, तुझं रूप काही वेगळंच दिसतंय, आज मला काहीतरी वेगळंच अनुभवतंय. हे जेव्हा राजा बोलायला लागला ना, तेव्हा सेना महाराजांचे डोळे अश्रूनं डबडबले. सेना महाराजांच्या लक्षात आलं, माझा भगवान परमात्मा माझ्यासाठी इथं काम करण्यासाठी आला. कारण भगवंताच्याच अंगाचा सुगंध येतो, माणसाच्या अंगाचा दुर्गंध येतो. भगवान ज्यांना स्पर्श करतो त्यांचा सुद्धा सुगंध येतो. पुतनेला देवानं स्पर्श केला तर पुतनेचं जेव्हा शरीर जाळलं तेव्हा तिच्या शरीराचा सुगंध सुटलेला होता. माझ्या भगवान परमात्मानं माझ्यासाठी नाभ्याचं रूप धारण करून या राजाची सेवा केली. सेना महाराजांना फार वाईट वाटलं. सेना महाराज डबडबल्या डोळ्यानं म्हणतात, हुजूर माफ करा मला, आजपासून हा सेना तुमच्याकडे कामाला येणार नाही. का रे बाबा? काही नाही हुजूर, माझ्याकडनं सेवेमध्ये व्यत्यय येईल त्याच्यामुळे मी येणार नाही. पण का असं बोलले सेना महाराज? सेना महाराजांनी त्याच क्षणी स्वतःच्या नोकरीचा राजीनामा दिला, एकाच कारणानं की माझ्यामुळे आज माझ्या देवाला हे काम करावं लागलं. पुढे चालून माझ्या देवाला अशी वेळ माझ्यामुळे येऊ नये
याच्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. ज्यांच्याकडे निष्ठा आहे, ज्यांच्याकडे भाव आहे, ज्यांच्याकडे भक्ती आहे, ज्यांच्याकडे समर्पण आहे आणि भगवान परमात्मावर विश्वास आहे, त्या सेना महाराजांना कोणीतरी विचारलं, सेना महाराज अगदी तुम्ही नोकरी म्हणजे आपली भाकरी आहे, त्या भाकरीला तुम्ही भाकरीचा त्याग करताय, मग तुम्हाला कोण खाऊ घालणार, तुमच्या प्रपंचातल्या अडचणी कोण सोडवणार, असा कसला तुम्हाला देवावरचा विश्वास आहे. म्हणजे माझ्या पांडुरंगावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याचं मी नाव घेतलं ना सगळं मला जागेवर मिळतंय. तोच पुरावा अभंगाचं पहिलं चरण. गीताना 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 विठोबाचे पर्वत जयते पापाचे पर्वत जयते पापाचे गीताना 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 विठोबा पर्वत जयते पापाचे पर्वत जयते पापाचे गीता नाम विठोबाचे गीता नाम विठोबाचे गीता नाम विठोबाचे गीता नाम विठोबाचे पर्वत जती पापाचे पर्वत जती पापाचे पद सारी रे निजा पद सारी रे निजा पद रे 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 गरे मग मम द पनि निजा रे निजा गरे मग मम द पनि निजा रे निजा गरे मग मम नि निजा रे निजा गीता नाम विठोबाचे पर्वत जयते पापाचे पर्वत जयते पापाचे गीता पर्वत जयते पापाचे पर्वत जयते पापाचे फार छान, फार सुंदर, फार सुंदर. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. सेना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, भगवान परमात्माचं नामस्मरण आम्ही करतोय, त्या नामस्मरणानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता, कुठल्याही प्रकारचं दुःख, कुठल्याही प्रकारच्या वेदना आणि कुठल्याही प्रकारचं भय आमच्या जीवनात उरलेलं नाही. इथपर्यंत आम्हाला विश्वास आहे की भगवान परमात्माच्या नामसाधनेनं, नामचिंतनानं पाप नाही, पापाची पर्वत सुद्धा जळून जातात. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. देवाच्या नावाची खूप ताकद आहे, भगवंताच्या नामाचा एवढा प्रभाव आहे. खरंच नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने, कुठलं संकट आपल्या समोर थांबणार नाही. भगवंताच्या नामावर एवढा विश्वास असावा आणि नामाची एवढी साधना आपण करावी की त्या नाम साधनेनं अशी आपली अवस्था व्हावी की आपण कोणाला काहीतरी मागावं याच्यापेक्षा कोणीतरी आपल्याला काहीतरी मागायला यावं, या स्थितीला प्राप्त व्हाल. पण तेवढ्या ताकदीचं नाम आपण केलं पाहिजे. खरं तर खूप सारे असे अभंग आहेत. भगवान परमात्माचे नाम म्हणजे नामस्मरण जर आपण केलं, नामस्मरण करायला लागलो तर अशी अवस्था होते ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, कळण्याच्या पलीकडे आहेत, त्या सुद्धा कळायला लागतात. जे न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या, म्हणजे तो पूर्ण अभंगच आहे तुकोबरायांचा. तर त्याच्यात पूर्ण सांगितलंय की
आपण कल्पना करणार नाही अशा अवस्थेला आपण प्राप्त होऊ भगवंताच्या नामाचा प्रभाव. वृंदावनामध्ये प्रेमानंद महाराज नावाचे खूप मोठे महात्म्य आहेत. आता अलीकडे आपल्या सगळ्यांना ते माहिती आहेत. प्रेमानंद बाबा वृंदावन सोडून कुठेच जात नाहीत. पण या जगात काय आहे, मी फक्त देशात म्हणत नाही, या जगात कुठे कुठे काय काय आहे ते सगळं सौंदर्य महाराजांना भेटायला येत आहे. भारतातली सगळी ज्येष्ठ लोक तर जातात, क्रिकेटपटू, सिने स्टार, मोठी मोठी गायक मंडळी, मोठी मोठी गुणवान मंडळी सगळेच जातात प्रेमानंद बाबांना भेटायला भारतातले. काय नवल, दुसऱ्या देशातली लोक सुद्धा त्यांच्याकडे येतात. इथपर्यंत पाकिस्तान मधले मौलाना सुद्धा त्यांच्यासोबत शास्त्राचा संवाद करायला येतात. ते कुठेच जात नाहीत वृंदावन सोडून. पण सगळं जग प्रेमानंद महाराजांच्या पायाजवळ आज आलंय, त्याचं एकच कारण आहे त्यांच्या जीवनातली नामसाधना. कुणीतरी प्रेमानंद बाबांना विचारलं, बाबा तुम्हाला 20 वर्ष झाली, आज दोन्ही किडण्या नाहीत, तरी तुमच्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे जणू 2.5 वर्षाचं लेकरू, एवढा तेजस्वी तुमचा चेहरा आहे. रोज पहाटे 2-2:30 वाजता वृंदावन परिक्रमेला जाता. आजही पहा, महाराजांचं फक्त दृष्टीदर्शन व्हावं याच्यासाठी लाखो लोकांची गर्दी त्या परिक्रमा मार्गावरती त्यांच्या आश्रमाच्या बाजूला आहे. लाखो लोकांची. काही तर रात्रीच तिथं झोपलेले असतात, सकाळी आपल्याला जागा भेटावी उभं राहायला त्यांना पाहण्यासाठी म्हणून. त्या बाबांना विचारलं, बाबा दोन्ही किडण्या नाही, तुम्ही जिवंत कसे? बाबांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे, दुसरी किडनी कृष्ण आहे. आणि रात्रंदिवस राधा राधा, दुसरं काहीही बोलत नाहीत. शास्त्राची चर्चा करतात, संतांच्या कथा सांगतात, लोकांना चांगला उपदेश करतात. त्या उपदेशासोबत राधा नाम तुम्ही घ्या असं सांगतात. जे येतील त्यांना सांगतात की तुम्ही नामस्मरण करा. आता अलीकडे एक सिने स्टार गेले होते त्यांच्याकडे, त्यांनाही सांगितलं की तुम्ही काउंटिंगवरती राधा राधा नामाचा रोज 10,000 जाप करा, खूप काही तुमचं चांगलं होईल. तर हे सगळं का सांगते मी तुम्हाला, तर ते आत्ता सध्या आपल्या सगळ्यांना शिकवण्यासाठी सांगण्यासाठी खूप मोठं उदाहरण आहे प्रेमानंद महाराज. नामाच्या बळावर जर दोन्ही किडण्या नसलेला माणूस 20 वर्षापासून जिवंत राहू शकतो. त्या नामावर जर आपण विश्वास ठेवला तर आपल्या जीवनातल्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या का संपणार नाहीत. आणि सांगू तुम्हाला, भगवान परमात्माचं नाम हे घेण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. तुम्ही जे काही काम करता ते काम करता करता तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. कामामध्ये काम काही म्हणा जाईल भश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा जाईल भश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. चास तुम्ही तुमचं काम करता करता देवाचं नाम घेऊ शकता. आणि देवाचं नाम घेण्याचा प्रभाव आहे का, लक्ष देऊ नाही का. तुम्ही स्नान करताना जर देवाचं भजन केलं तर तुमचं स्नान केवळ स्नान राहत नाही, ते तीर्थस्नान बनतं. तुम्ही स्वयंपाक करताना भगवंताचं भजन केलं तर ते स्वयंपाक फक्त स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद बनतो. तुम्ही जेवताना देवाचं नाम घेतलं तर तुमचं जेवण जेवण राहत नाही, तो यज्ञ बनतो. तुम्ही झोपताना भगवंताचं भजन केलं, नाम घेतलं तर झोपणं राहत नाही, ती योग निद्रा बनते. तुम्ही चालताना भगवंताचं नाम घेतलं तर चालणं राहत नाही, ती तीर्थयात्रा बनते. आणि तुम्ही तुमच्या घरात भगवंताचं भजन केलं तर घर राहत नाही, ते मंदिर बनतं. हा भगवंताच्या नामाचा प्रभाव आहे. अण्णा हे फक्त लोकांना सांगणारच नाही आम्ही, तर खरं तर हे आतापर्यंत सांगत होतो. काही गोष्टी सांगू नये, सांगितलं की पुण्य कमी होतं. पण सांगावं वाटतं का, ते कधी कोणाला प्रेरणा ठरलं तर काय काय बिघडलं. खरंच सांगितलं तर पुण्य होतं, सांगितलं तर काहीतरी बिघाड पण होतं, त्याचा अनुभव पण आलाय. पण तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्यावी याच्यासाठी सांगते. संस्थेत असा नियम काढलाय, एखाद्या मुलीने जर चूक केली, खोडी केली तर तिला छडीची शिक्षा नाही. तिनं 11 वेळा हरिपाठ म्हणायचा किंवा 51 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा किंवा तिनं 11,000 वेळा नामस्मरण करायचं, तरच तिच्या चुकीला माफी, अशी शिक्षा मुलींना. मग त्या लेकरांना सुद्धा सवय लागली नामस्मरण करण्याची. प्रत्येक एकादशीला मुलींनी फक्त नामस्मरणच करायचं, बाकी व्यर्थ बोलायचं नाही. तर या 2-3 एकादशीपासून असा आम्हाला अनुभव आलाय
एका एकादशीला 65 लाख नाम जाप एकादशी दिवशी लेकरांनी केला. 65 लाख. आणि मागच्या एकादशीला 85,50,000 असा काहीतरी झाला होता. तर हे का सांगते मी तुम्हाला? छोटी छोटी लेकरं एवढं नामस्मरण करताय. जर लहान लेकरं एवढं नामस्मरण करत असतील तर आपण शहाणी माणसं आहोत. आपण किती करायला पाहिजे. हां, तर ही प्रेरणा कुठेतरी आपल्याला मिळावी. नामाशिवाय आपल्याला कोणीही तारणार नाही. सगळ्यांनी कान देऊ नाही का? भगवंताचं नाम घेण्यासाठी काळ वेळ याचं कसलंच बंधन नाही. तुम्ही तुमचं काम करत करत भगवंताचं भजन करा. भगवान परमात्माचं नाम हे बहुगुणी औषधासारखं आहे. उदाहरण सांगते, कारण असं नको व्हायला की आज कीर्तनात खूप समाधी लागली है ना. तुम्हाला उदाहरण सांगते. भगवंताचं नाम बहुगुणी औषधासारखं आहे. एका गावामध्ये एक डॉक्टर होते. डॉक्टर, त्या डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर. तो फक्त पुड्या बनवायचा औषधाच्या. आणि डॉक्टर होता ज्याचं पोट साफ होत नाही त्याला औषध देणारा. सगळे पेशंटसुद्धा तसेच. आणि मग तो हाताखालचा जो सेवक होता तो म्हटला, इथं कमी पगारात राहण्यापेक्षा औषध मला माहिती झालं आहे. आता 12 वर्षाची प्रॅक्टिस झाली माझी. चासमध्ये जातो आणि माझंच हॉस्पिटल टाकतो स्वतःचं. ते आलं चासमध्ये. त्यानं हॉस्पिटल ओपन केलं आणि उद्घाटन खूप जबरदस्त केलं. उद्घाटन जबरदस्त झालं. पहिलं जे पेशंट आलं ते योगायोगानं पोटाचंच आलं की ज्याचं पोट साफ होत नाही. म्हणजे डॉक्टर साहेब पोट साफ होत नाही. डॉक्टर म्हटले काही काळजी करू नका, हे औषध घ्या सकाळ दुपार संध्याकाळ. औषध दिलं, त्याला गुण आला. ज्याला गुण आला तो होता गावचा नारदच. दिसल त्याला सांगत सुटला, आपल्या गावात 1 नंबर डॉक्टर आलेला आहे. कसल्याही प्रकारचा आजार असेल लगेच बरा होतो, डॉक्टरकडे जा. सगळीकडे जाहिरात करत चालला तो माणूस. रस्त्यावर एक कुंभारदादा निघाले होते. कुंभारदादाचं तोंड असं झालं होतं जणू काही घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आले होते. चेहरा उतरलेला. कुंभारदादा फुल टेन्शनमध्ये. हा माणूस म्हणतो, काय झालं कुंभारदादा? म्हणे माझं गाढव हरवलंय. अरे टेन्शन घेऊ नको, गाढव हरवलं म्हणून काय झालं? डॉक्टरकडे जा, औषध घे, तुझं गाढव सापडेल. कुंभारदादा म्हटलं, अरे तुला काही कळतंय का? माझं गाढव हरवलंय, मी डॉक्टरकडे जाऊन त्या औषधानं मला काही गुण येणार आहे? म्हणे माझं ऐक तर तू खरं, डॉक्टर 1 नंबर आहे. कुंभारदादा असाही विचार करत होते की गाढव हरवल्यामुळे आपला धंदा बसलेला आहे. आपण व्याजानं पैसे काढून गाढव घेतलं होतं. आता लोकांचे पैसे वेळेवर गेले नाही तर लोक आपल्याला मरण यातना देतील. मग ते सहन करण्यापेक्षा डॉक्टरचं औषध खाऊन मरू. कुंभारदादा आले डॉक्टरांकडे. डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हटले, काय झालं तुम्हाला? म्हणे गाढव हरवलंय माझं. टेन्शन घेऊ नका, सकाळ दुपार संध्याकाळ हे औषध घ्या, तुमचं गाढव सापडल. आता तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला ऐकायला? डॉक्टरनं औषध दिलं. कुंभारदादा म्हटले, हे औषध घेऊन मरू. त्या कुंभारदादानं औषध घेतलं. सकाळ दुपार संध्याकाळ. कुंभारदादाची तब्येत चांगली होती, पण जसं औषध घेतलं तसे जुलाब लागले. घे लोटाकी जा डोंगरावर, घे लोटाकी जा डोंगरावर, असले जुलाब. घे लोटाकी जा डोंगरावर. डोंगरावर चढायचं आणि पुन्हा उतरायचं, उतरायचं आणि पुन्हा चढायचं. कुंभारदादा म्हटले, चढ उतर करून करून पायाला गोळे आले. जुलाब होऊन होऊन मी घायाळ झालो. आता घरापर्यंत जायची माझी ताकद नाही, इथंच डोंगरावर बसतो. कुंभारदादा डोंगरावर बसले आणि थोड्या वेळानं त्यांनी पाहिलं डोंगराच्या पोटाला त्यांचं गाढव चरत 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 आलेलं होतं. कुंभारदादा बोले, डॉक्टरच्या औषधाचा थोडा त्रास झाला पण गुण आले. आता कुंभारदादा सगळ्या गावात सांगत सुटले, आपल्या गावात 1 नंबर डॉक्टर आलेले आहेत. त्या नगराचा राजाची राणी. राजा काही राणीला सांभाळत नव्हता. राणी म्हटली, असल्या जगण्यापेक्षा मेलेलं बरं. राणी जीव द्यायला निघाली. कुंभारदादांना सांगितलं, राणी साहेब मरू नका, आपल्या गावात 1 नंबर डॉक्टर आलेले आहेत. त्या डॉक्टरमुळे माझं गाढव सापडलं. तुम्ही डॉक्टरला बोलवा, तुमचं संकट संपल. म्हणे माझी समस्या वेगळी आहे, तुमचं गाढव होतं, तुमची समस्या वेगळी होती. नाही म्हणे डॉक्टरला बोलवा. डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरनं विचारलं, काय झालं राणी साहेब? म्हणे राजे साहेब मला सांभाळत नाहीत. काळजी करू नका, सकाळ दुपार संध्याकाळ हे औषध घ्या, महाराज तुम्हाला सांभाळतील. जणू काही दैवी चमत्कारच हा. राणी म्हटली, या डॉक्टरला काही कळत नाही वाटतं.
आता राजा मला सांभाळत नाही, त्याचा तोडगा काय औषधावर असतो का? पण म्हटली असंही मरायचं ते औषध खाऊन मरू. राणीनं औषध घेतलं, असले जुलाब लागले राणीला, घायाळ झाली राणी. नाक दाबलं तर जीव जाईल अशी अवस्था. सगळ्या नगरीमध्ये एकच चर्चा, राजा राणीला सांभाळत नाही, राजा राणीला सांभाळत नाही. काही लोक म्हटली, कडक टोपीवाली ती म्हटली, हा स्वतःची बायको सांभाळत नाही, हा राणी सांभाळत नाही, आपल्याला काय सांभाळणार आहे, असला राजा नको. राजा म्हटला, राणी जर पब्लिकमध्ये मरण पावली तर आपली खुर्ची धोक्यात आहे. राजानं राणीला सन्मानपूर्वक महलात घेऊन आला. राणी म्हटली, डॉक्टरच्या औषधाचा त्रास झाला बरं, पण गुण आला. तोच राजा, त्या राजावरती दुसऱ्या राजानं आक्रमण करायचं ठरवलं. राजा जाम टेन्शनमध्ये, आता राज्य गेलं, आता काही खरं नाही. आक्रमण करणारं सैन्य तैनात, राजा फुल टेन्शनमध्ये. राणी म्हटली, टेन्शन घेऊ नका, डॉक्टरला बोलवा. राजा म्हटलं, तुला काही कळतंय का, माझी समस्या वेगळी आहे, माझं संकट वेगळं आहे, राज्य धोक्यात आहे, तिथं डॉक्टर काय करणार. म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका, डॉक्टरला बोलवा. डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरनं विचारलं, काय झालं राजेसाहेब. म्हणे राज्य धोक्यात आहे, आक्रमण करणारं सैन्य तैनात आहे, आपल्याकडे थोडंसं सैन्य आहे, आता मी संपलो, राज्य संपलं. डॉक्टर म्हटलं, टेन्शन घेऊ नका, प्रत्येक सैनिकाला एक एक औषधाची पुडी देऊ, सैन्याला औषध घ्यायला हवा, आपलं राज्य साबूत राहील. प्रत्येक सैनिकाला एक एक औषधाची पुडी दिली. सैन्य अगोदर तैनात होतं, ढाल भाले तलवारी हातात सज्ज. पण जसं जसं राजाची आज्ञा, आता हे औषध घ्या, विषय खायची वेळ. मग ते औषध घेतलं, जसं औषध घेतलं सैन्य घायाळ झालं. घे लोटा की जा गंगेच्या काठावर, घे लोटा की जा गंगेच्या काठावर. आक्रमण करणारं सैन्य पलीकडच्या काठावर आणि हे लोटा घेऊन पळणारं सैन्य इकडच्या काठावर. तिकडच्या सैनिकांनी पाहिलं, पण यांच्या हातात भाला नाही, यांच्या हातात ढाल नाही, तलवार नाही, युद्धाची काहीच तयारी नाही, हे लोटे घेऊन पळताय. बहुतेक या गावामध्ये साथीचा रोग आला असावा. आपणही जर यांच्यात गेलो तर या रोगाची लागण आपल्यालाही होईल. आक्रमण नंतर करू, आता सोडून देऊ. आलेलं सैन्य वापस निघून गेलं. राजाचं राज्य साबूत राहिलं. राजा आनंदित झाला. राजा बोलला, सैनिकाला त्रास झाला पण डॉक्टरचा गुण आला. दृष्टांतही संपला. दृष्टांतातून सांगायचं एवढंच आहे, जर एक औषध अनेक आजारावरती काम करत असेल तर माझ्या भगवान परमात्माचं नाम सुद्धा तसंच आहे. ते अनेक आजारावरती काम करणारं आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. आणि पापच जळालं की मग सगळे ताप संपून जातात, जीवनातली संकट संपतात. मग प्रत्येक क्षणाला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद आपल्या जीवनात आनंद. रोज दिवाळी असेल पण त्याच्यासाठी पाप संपवावं लागेल. आणि पाप संपण्यासाठी सोपं साधन, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. पापाची पर्वत जळून खाक होतील, पण त्याच्यासाठी सोपं साधन सांगितलं, भगवंताचं नाम घ्या. देवाचं नाव घ्यायला पैसे लागत नाहीत, फक्त त्याच्यावर निष्ठा लागते. नामस्मरण करा. माझ्या ताईंनो, उद्यापासूनच तुम्ही ठरवा, स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणायचं. तुकोबाराने आपल्याला उघडा मंत्र दिला, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा. ज्यांना गुरुमंत्र मिळाला असेल त्यांच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. ज्यांनी गुरु केले नसतील, गुरु करा, गुरुमंत्र घ्या. आणि किंवा आपल्या गुरुकडून मंत्र घेऊन त्या मंत्राचा जाप करा. ज्यांना असं वाटतं की आमच्या नजरेत अजून आम्हाला गुरु मिळत नाही, त्यांनी मग तुकोबारांनी सांगितलेला मंत्र जाप करा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा.
या रामकृष्ण हरी मंत्र जापानं तुमचं कोटी कल्याण होईल, कोटी कल्याण होईल. आत्ता जे व्यासपीठावर उभा राहून बोलते यात बदल होणार नाही. फक्त नामस्मरण करत चाला. जीवनातल्या सगळ्या अडचणी, सगळी संकट संपून जातील आणि तुम्हाला आम्हाला या कलियुगामध्ये तरण तारण करणारं फक्त भगवंताचं नाम आहे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. वेद सुद्धा नामाचं वर्णन महिमान गाऊ शकत नाही, एवढं महत्त्व नामाचं आहे. नामे तारिले अपार, महापापी दुराचार. खूप लोक तरली नामानं. किती तरली त्यातलं एकतरी उदाहरण सांगा. वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला निर्धारी, त्याचाही उद्धार झाला. सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. असो, अभंग आता मी इथंच थांबवते. अण्णा असतील, दशरथ दादा असतील, बाकी सगळी गावकरी मंडळ, आता पत्रिकेत भरपूर लोक आहेत. कोणी देणगी देतं, कोणी अन्नदान देतं, कोणी सौजन्य दान देतं, कोणी कीर्तन ऐकायला येतं. प्रत्येकाची ज्याच्या त्याच्या पद्धतीनं भक्तिभाव श्रद्धा आहे. पण ही सगळी व्यवस्था जुळवत असताना आयोजक नियोजकांचे खूप हाल होतात. त्याच्यामध्ये कीर्तनकार उशिरा यावा, एखाद्या गायकानं दांडी मारावी, वादकानं फोन स्विच ऑफ करून ठेवावा. हे असं जर काही झालं ना तो खूप त्रास होतो. पण सांगू, एवढा त्रास सहन करून आपल्या गावात जो भव्य सोहळा घडवून आणायचा ना, त्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की जगदंबा तर खुश व्हावीच, तिची कृपा आपल्यावरती व्हावीच, पण आपल्या पदरी पुण्य पडावं, आपल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं. एवढाच अट्टास, एवढाच उद्देश आहे. कोणी म्हणाल एवढे कीर्तन ऐकून ऐकून म्हातारे झाले, काय परिवर्तन होतंय लोकात, असं समजू नका. की कीर्तन ऐकून, कथा ऐकून, भगवंताची पूजा भक्ती अर्चना करून बदल होत नाही, हा समज आपला चुकीचा आहे. ताकद सांगणाराची नाही, त्या देवाच्या नामाची आहे. तुमच्या माझ्या घरच्या गोष्टी सांगण्याचं महत्त्व नाही आहे. भगवंताची कथा ऐकण्यात खूप मोठं भयानक बदल आहे किंवा खूप मोठा प्रभाव आहे. परिवर्तन होतं. भले तुम्हाला अपेक्षित आहे 100% व्हावं, 1% का होईना परिवर्तन होतं. दोघं मित्र होते, एक झाला मोठा कथाकार आणि एक झाला चोर. दोघं मित्र होते, कथाकार बनला आणि एक चोर बनला. कथाकाराचे बॅनर लागले, अमुक अमुक गावामध्ये खूप मोठी कथा, बहुसंख्येनं लोकांनी यावं. चोर म्हटला, अरे आपला मित्र आहे, हा वर्गमित्र आहे, चला म्हणे तो महाराज झाला, मी चोर झालो, मित्राची कथा ऐकायला जाऊ. चोर पण कथा ऐकायला बसला. सुंदर कथा चालली, लोक दंग झाली, कथा ऐकून लोक भारावून गेले. तो प्रभाव त्या 2 तासासाठी का असेना, पण त्या प्रभावात मनात कुठलं पाप येत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कथा कीर्तनाची. कुठला चुकीचा विचार आपल्या मनात येत नाही. त्या काळामध्ये लोक प्रभावित झाली. कथाकाराने सांगितलं, मी एक खूप मोठं हॉस्पिटल उभं करतोय, त्या हॉस्पिटलसाठी सगळ्यांनी मदत करा. मदत घेणारी लोक माणसात फिरायला लागली. सगळ्या लोकांनी, कोणी ठरवलं आपण 10,000 देणार, कोणी ठरवलं मी 20,000 देणार, कोणी ठरवलं मी 1,00,000 रुपये देणार. चोराच्याही मनात आला, आपला मित्र आजारी लोकांसाठी, दिनदुबळ्यांसाठी हॉस्पिटल उभं करायला लागला, आपणही 10,000 देऊ. कुणाच्या मनात आलं? चोराच्या. हे किती मोठं परिवर्तन आहे. त्याच्या मनात आलं आपण 10,000 देऊ. पैसे जमा करणारे सगळी माणसं, म्हणजे जमा करणारे होते ते चोरापर्यंत गेले. आणि त्यानं त्या चोरानं भरलेली ती हातातली कटोरीने ते गच्च पैशानं भरलेली पाहिली. चोर म्हटला, अंदाजे 20 लाखाच्या जवळपास पैसे असतील. म्हणे एवढे मोठे पैसे जमा झाले, 10 नको आपण 5च देऊ. तेवढ्यामध्ये त्याला खिशात हात घालेपर्यंत तो ते कटोरं दुसरीकडे फिरायला गेलं. आणखी काही लोक म्हणतो, इकडे या, आम्ही टाकतो, इकडे या, टाकतो. त्याच्या मनात आलं 5 टाकू. पुन्हा दुसरा कटोरा फिरत याच्यापर्यंत आला. तोही दुरडा, तो कटोरा गच्च भरलेला दिसला. तो म्हटला 5 नाही, 1,000 देऊ, कारण आता बेरीज 60 लाखापर्यंत गेली. मग ते आपले 1,000 देऊन टाकू. पण हा खिशात हात घालणार, तेवढ्यात कटोरा अजून दुसरीकडे गेला. तो म्हटलं, फिरत 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 पुन्हा याच्याकडे कटोरा आला आणि जवळजवळ 80 लाखापर्यंत देणगी जमा झाली. याला 1,000 रुपये द्यायचे होते, पण तो म्हटला तर हे पण द्यायचे नाही. त्यानं खिशात ठेवायला लागला आणि तेवढ्यात लाईट गेली. 10 मिनिट लाईट गायब.
सगळा गोंधळ. 10 मिनिटानंतर लाईट आली. सगळी माणसं देणगी घेऊन व्यासपीठावर गेली. कथा सुटली. सगळी लोक गेली. पण तो चोर होता ना, तो आपल्या मित्राला भेटायला आला. आणि मित्रा, अरे काय तुझ्या वाणीची ताकद, काय तुझा प्रभाव, काय तुझी कथा. तुझी कथा ऐकून तुझ्या शब्दावर 10 मिनिटात 80 लाख रुपये जमा झाले. खूप मोठं तुझ्या वाणीचा खूप मोठा प्रभाव आहे. अरे काय लोकांच्या मनावर परिणाम केला, काय लोकांच्या मनात परिवर्तन झालं. कष्टानं कमवलेला पैसा खिशातल्या लोकांनी 80 लाखापर्यंत तुला जमा करून दिला. मित्र बोलला, लोकांनी 80,000 दिला, माझ्या शब्दानं परिवर्तन झालं लोकांच्या मनात. पण मित्रा, तू किती दिलं ते मला सांग. तो म्हटला, मी 10,000 देणार होतो, पण नंतर 5 द्यायचे ठरवले. 5ही देऊ नाही वाटले, मग 1,000 द्यायचे ठरवले. पण लाईट गेल्यावर तोही विचार माझा बदलला, मी 1,000 सुद्धा दिले नाही. कथाकार बोलला, अजून मी खूप कमी आहे, माझ्या वाणीचा काहीही परिणाम होत नाही. माझ्या वाणीने लोक बदलली, पण माझा मित्र बदलला नाही. कथाकार म्हणून घेण्यासाठी मला माझा धिक्कार वाटतोय. मी बदल करू शकत नाही, मला वाईट वाटतंय. चोर म्हटला, मित्रा, स्वतःला वाईट वाटून घेऊ नको. खरंच तुझ्या वाणीचा खूप मोठा प्रभाव आहे. अरे काय प्रभाव आहे, तू माझा मित्र असून 1 रुपया देऊ शकला नाही, काय प्रभाव आहे. मित्रा, असं समजू नको की कथेचा काहीच परिणाम होत नाही. तुझा मित्र मी चोर. मी स्वतः तुला सांगतो, 10,000 द्यायचे ठरवले होते, पण नंतर 5,000वर आलो. 5,000चा मग 1,000वर आलो. आणि 1,000चं मी ठरवलं की काहीच द्यायचं नाही. पण तेवढ्यात लाईट गेली होती. माझ्या मनात आलं होतं, याच्यातले जर 10-20 काढून घेतले तर कुणालाच काही कळणार नाही. पण मी केलं नाही मित्रा ते. मी विचार केला, अरे आपण तर देऊ नाही शकलो, पण लोकांनी दिलंय, त्यातले 20 लाख 10 लाख काढून घेणं हे बरं नाही. माझा मित्र हॉस्पिटल उभं करतोय, तो चांगलं काम करतोय, आपण त्याच्या वस्तूला हात लावू नये, त्याच्या चांगल्या कामात बाधा आणू नये. मित्रा, त्या 10 मिनिटाच्या काळात 20 लाख सहज काढले असते, ते मी काढले नाही. हा तुझ्या कथेचा परिणाम माझ्यावरती झालेला आहे. म्हणून असं कोणी समजायचं नाही की 12 वर्षापासून काशीआईचा चाललाय उत्सव आणि लोकांच्या मनावर काही परिणाम होत नाही आणि लोकात काही परिवर्तन होत नाही. लोक सहज बोलून जातात, पण हे चुकीचं आहे. भले तुम्हाला 70, 80, 90% परिवर्तन दिसत नसेल, नवीन वर्षानुवर्ष दाते तयार होत आहेत. आणखी सौजन्य दाते तयार होत आहेत. यावर्षी ठराविक लोक कीर्तन ऐकायला येत असतील, तर पुढच्या वर्षामध्ये अजून नवीन कोणीतरी श्रोते तयार झालेले असतात. आज जर 2 गावची लोक कीर्तन ऐकायला येत असतील, तर पुढच्या वर्षामध्ये 10 गावची लोक येत आहेत. हा खूप मोठा परिवर्तनाचाच भाग आहे. आणि हे परिवर्तन किंवा ही सगळी सेवा आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम, हे जे प्रयत्न करतात, कष्ट घेतात ना लोक वर्षापासनं, दशरथदादा असतील, अण्णा असतील, बाकी त्यांची सगळी सहकारी मंडळी असतील, तर या सगळ्या लोकांच्या या कष्टाचं आपण कौतुक केलं पाहिजे. नाही तर असं नको समजायला की कीर्तन कथा करून काही उपयोग होत नाही. उपयोग होतो, परिणाम होतो, आणि तो परिणाम आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी होतो. प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, निवृत्ती राया, निवृत्ती
उशीर झाला, कीर्तन उशिरा चालू झाल्यामुळे पुढे लांबवावं लागलं. माझ्या वाणीला इथंच विराम देते. आणि खूप आपल्याला 12 वाजेपर्यंत कीर्तन ऐकायला बसावं लागते, याचं काही वाईट वाटू देऊ नका, कारण हा नवरात्र आहे, इथे रात्री जागरण करावं लागतं, त्याच्यामुळे असं काही वाईट वाटू द्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, फक्त 1-2 मिनटं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बीड जिल्ह्यात चकलंबा आमचं गाव आहे. त्या गावी आम्ही 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं सुंदर मंदिर उभं केलं आहे. आणि तुमच्या सारख्यांच्या मदतीतूनच त्या संस्थांचं बांधकाम खूप चांगल्या पद्धतीने बांधकाम अजून 100% पूर्ण नाही आहे, 25-30% बाकी आहे. पण मंदिर उभारलं, शिखर निघालं. आता त्या मंदिराचा कलशारोहण सोहळा आहे, खूप मोठा, खूप भव्य स्वरूपात. 15-20 वर्षाच्या काळात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथं मी माणसं जोडलेली आहेत ना, ती सगळेजण त्या कार्यक्रमाला असणार आहेत. गुरुजी आपल्यालाही निमंत्रण, महाराज तुम्हालाही निमंत्रण, तसं रिसर फोन पत्रिका सगळं येणारच आहे. पण आता आपली भेट झाली म्हणून सगळ्यांनाच सांगते. अण्णालाही, दादा दशरथ दादालाही, रवी दादा, आमचे मुकेश दादा आणि चास्कर सगळी मंडळी, तुम्हाला सगळ्यांना त्या कार्यक्रमासाठी निमंत्रण. कलशारोहणाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे की सगळ्या महाराष्ट्राला कौतुक वाटावं, एवढं सुंदर नियोजन आहे. रोजचा कीर्तनकारांचा हार पंढरपुरातून येणार आहे, अशी व्यवस्था आहे रोजची. पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष आपले औसेकर महाराजांचं कीर्तन, दस्तापूरकर बाबांचं कीर्तन, इंदोरीकर बाबांचं कीर्तन, पाचपूर बाबांचं कीर्तन, भगवानगडाचे महंत, नारायणगडाचे महंत, अक्रूर महाराज साखरे, अशी सगळी ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी आहेत. कळस बसवण्यासाठी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराष्ट्रातले जे मोठे महात्मा मंडळी आहेत ते सगळेच येणार आहेत. आणि गुजरातमधून असे संत येणार आहेत की ज्यांनी 22 देशामध्ये लक्ष्मीनारायणाचं मंदिर उभं केलेलं आहे. असे श्रेष्ठ संत कळस बसवण्यासाठी येणार आहे. 25 नोव्हेंबरला कळस बसणार आहे. महाराजांच्या स्वागतासाठी एवढे ढोल, एवढे नगारे, अगदी खूपच मोठं नियोजन आहे. तशी शोभा, तशी व्यवस्था आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही किंवा मिळाली नाही याच्या अगोदर, अशी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आणि कीर्तनकारांचं एवढं स्वागत आणि गुणवानांचं त्याहीपेक्षा स्वागत. बरं गुरुजी, घोड्यावर बसायचं, सगळे गुणवान घोड्यावर असणार आहेत, अशी सगळी व्यवस्था आहे. तर त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना निमंत्रण. चास्करांनी आग्रहाने यावं, कारण मागच्या 4-5 वर्षापासून तुमचा माझा परिचय आहे. आत्तापर्यंत तुम्ही देवस्थानाला मदत केली, कधी देणगी देऊन, कधी कुठल्या माध्यमातून, पण आता प्रत्यक्ष त्या संस्थांचा सोहळा पाहण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. खूप भव्य दिव्य नेत्रदीपक, ते पाहिल्यानंतर आता नवीन काही पाहायची इच्छा शिल्लक राहणार नाही, असा सोहळा आहे. त्या सोहळ्यासाठी यावं. आणि चास्करांना माझी विनंती आहे, ज्यांना वाटतं ना त्या सोहळ्यासाठी आम्हाला काहीतरी अन्नदान करायचं आहे, ताई कुठेतरी सहभागी व्हायचं आहे, तर तुमच्या इच्छेनुसार अन्नदानाकरता मदतही करू शकता. तर याही गोष्टीचा विचार करा, नोंद घ्या. आणि कलशारोहणाला सर्वांनी आवर्जून या. चास गावातून येण्याची जबाबदारी अण्णांची असेल. आणि ज्यांना अन्नदानासाठी खूप मोठ्या स्वरूपात तो सोहळा आहे, लाखोवर भाविक असणार आहेत, तर त्याच्यासाठी ज्यांना अन्नदानाकरता मदत करायची आहे त्यांनी रितसर पावती घेऊन सुद्धा पावती घेऊ शकता आणि त्या सोहळ्याला मदत करू शकता. एकदा भजन घेऊ, अण्णा बसून गवळण म्हणू, आहे का? ज्ञानेश्वर